राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही पक्षातील राजकारणात पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांचा जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे। रोहित पवार यांनी नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत। रोहित पवार यांच्या मते पक्षाची सर्व सूत्र आपल्या हातात घेण्याचा डाव प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचा होता। अजित पवार यांच्या अपघातानंतर 18व्या दिवशी निवडणूक आयोगाला एक पत्र देण्यात आलं। त्या पत्रात सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि अन्य एका व्यक्तीचा समावेश आहे। पक्षाची घटना बदलण्यात आली आहे आणि कार्याध्यक्ष असलेल्या प्रफुल्ल पटेल यांना पक्षाचे पूर्ण अधिकार देण्यात आले असं पत्र प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंनी निवडणूक आयोगाला दिलं असा खळबळजनक दावा रोहित पवार यांनी केला आहे। तसेच याबाबत सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना याविषयी माहिती दिली नाही असं देखील रोहित पवार यांनी म्हटलंय। आता रोहित पवार यांच्या या आरोपानंतर सुनील तटकरे यांनी तातडीनं माध्यमांसमोर येत आरोपांचं खंडन केलं आहे आणि तटकरेंनी रोहित पवारांवरच आरोप केले आहेत। रोहित पवारांनी आधी आपल्या पक्षातील घडामोडींकडे लक्ष द्यावं, अन्यथा आमच्याकडेही भरपूर माहिती आहे असा इशारा तटकरे यांनी दिला। दादांचा अपघात झाल्यानंतर त्यांचं शव हे हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर पोस्टमॉर्टम पर्यंत काय काय कट कारस्थानं रचण्यात आली होती त्याची माहिती आपल्याकडे आहे। त्यामुळे आता रोहित पवार यांनी थांबावं, अन्यथा सुनेत्रा वहिनी आणि जय पार्कच्या विरोधात कोणी काय केलं याची सर्व माहिती माझ्याकडे आहे। त्यामुळे आता त्यांनी शांत बसावं असा इशारा सुनील तटकरे यांनी रोहित पवार यांना दिला आहे। दादांच्या विरोधात जे कट कारस्थानं झाली तीच कट कारस्थानं आता सुनेत्रा वहिनी, पार्थ आणि जय पवार यांच्या विरोधात केली जात आहेत, पण ती जनतेनं हाणून पाडल्यानं रोहित पवार अस्वस्थ होत आहेत असा आरोप सुनील तटकरे यांनी केला आहे। आता या सर्व घडामोडींमध्ये सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेलं एक पत्र चर्चेत आलं आहे। या पत्रात 28 जानेवारी 2026 नंतर पक्षाच्या नावाने झालेला कोणताही पत्रव्यवहार वैध धरू नये अशी मागणी करण्यात आली आहे। याच दिवशी अजित पवार यांचा अपघात झाला होता। अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं विलिनीकरण होण्याच्या चर्चा रंगल्या होत्या, मात्र त्या प्रत्यक्षात आल्या नाहीत। या पार्श्वभूमीवर रोहित पवारांचे आरोप, तटकरे यांचा पलटवार यामुळे पक्षातील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे। सुनेत्रा पवार यांचं व्हायरल पत्र जर खरं असेल तर त्यांच्या पत्रामुळे या प्रकरणाला नवं वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात असून आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय समीकरणं कशी बदलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।